आज मी तुम्हाला लसूण खोबऱ्याची चटणी बनवून दाखवणार आहे। चटणीसाठी लागणारे साहित्य 1 वाटी लसूण, 1 वाटी खोबरं, चवीसाठी जिरं, कढीपत्ता आणि तिखट। खोबरं किसून घ्यायचं आहे, ते छान ब्राऊन करून घ्यायचे। 1 चम्मच जिरं घ्यायचे। चटणीला छान चव येण्यासाठी कढीपत्ता घ्यायचे, ते छान हलवून घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचे। एक वाटी लसूण घ्यायचे सोललेली। तिखट घ्यायचं आहे 4 चम्मच। चवीसाठी मीठ घ्यायचं आणि ते मिक्सरला लावून घ्यायचे। अशा प्रकारे आपली चटणी तयार आहे। चटणी सोबत गरम गरम भाकरी खायला खूप छान लागते। त्याच्यासाठी आपण तांदळाच्या पिठाची भाकरी बनवली। अशा प्रकारे आपली चटणी भाकरी तयार आहे। अशा आपल्या नवीन नवीन रेसिपी बघत रहा, सबस्क्राइब करा।